भाग 100 सुरू होत आहे. उपविभाग 8. शिवाजी राजांच्या भेटीसाठी खास उभारलेल्या शामियान्यात मिर्झा राजे बसले होते. 2 जरी बैठका नजरेत भरत होत्या. दोन्ही बैठकांच्या शेजारी नक्षीकाम केलेले उंची हुक्के ठेवले होते. सुवर्ण धूपदाण्यातून कनोजी धुपाची वलय उठत होती. किनखापी कनाती लावलेल्या आणि गालीचे अंथरलेल्या आपल्या शेंद्री रंगाच्या शाही शामियान्यात मिर्झा राजे शिवाजी राजांची वाट बघत होते. शामियान्याचा थाटमाट ऐश्वर्य संपन्न होता. मिर्झा राजांनी स्वतः जागा निवडून शामियाना उभा केला होता. मिर्झा राजांच्या भोवती जुन्या सरंजामी परंपरेतील काही निवडक राजपूत वीर रक्षक म्हणून उभे होते. त्यांच्या मस्तकांवर रुबाबदार साफे बांधलेले होते. लांबलचक दाढ्या मधोमध विभागून छातीवरील चिलखतावर दोन्ही बाजूस रुळत्या केल्या होत्या. प्रत्येकाच्या हातात नागवी समशेर होती. शिवाजीच्या भेटीच्या वेळी सुरक्षिततेची सारी जोखीम उग्रसेन कछवाहवर होती. शामियान्याच्या चारी बाजूंना तळपते तेगे घेतलेल्या सिद्धींचा जागता पहारा होता. भेटीचा दिवस निश्चित झाल्यापासून तळावर येणाऱ्या प्रत्येक नवख्या माणसाची कसून चौकशी होत होती. मिर्झा राजे विचारात गढले होते. त्यांच्या मस्तकावर केशरी साफा शोभत होता. त्यावर पाचूचे पिंपळ पान उठून दिसत होते. अंगावर जरी काडीची किनार असलेला आसमानी अंगरखा आणि पायात चुणीदार विजार होती. गळ्यात नवरत्नांचा कंठा रुळत होता. 60च्या घरात असलेले वय फक्त पांढऱ्या केसांनी दिसत होतं. तरतरीत सरळ असलेलं नाक, पातळ ओठ, गहिरी पाणावलेली नजर मिर्झा राजांच्या व्यक्तिमत्वाला उठाव आणीत होती. रुंद कपाळावर केशरी टिळा शोभत होता. तोफांच्या आवाजाने मिर्झा राजे भानावर आले. उग्रसेन कछवाहकडे नजर वळवून मिर्झा राजे म्हणाले, दिलेर खानाने हल्ला सुरू केला वाटतं. आपणच हुकूम दिला होता ना? हो. शिवाजी राजांच्या स्वागताला तोफांची सलामी नको? उग्रसेन हसला. मिर्झा राजांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तोफांचे आवाज अखंड उठत होते. दिलेर खानाने रुद्रमाळेवरून पुरंदरवर तोफांचा मारा जारी ठेवला होता. सूर्य आकाशात चढत होता. बराच वेळ गेला आणि हेजिबाने बातमी आणली, हुजूर, पुरंदरच्या बुर्जाजवळ तटाला खिंडार पडलं. छान. हल्ला असाच जारी ठेवा. मिर्झा राजे समाधानाने म्हणाले. हेजीब गेला. मिर्झा राजे हुक्का पीत होते. विचारात गढलेल्या मिर्झा राजांच्यावर नजर ठेवून थोड्या अंतरावर उदयराज मुन्शी आणि उग्रसेन कछवाह उभे होते. जानी बेग बक्षी डेऱ्यात आले. त्यांनी वर्दी दिली. शिवाजी राजे छावणीपासून दृष्टीटप्प्यात आले आहेत. बरोबर कोण आहे? फार असामी नाहीत. शिवाजी राजे पालखीतून येत आहेत. बरोबर 5-6 रक्षक आणि पालखीचे कहार भोई आहेत. मिर्झा राजांनी उग्रसेन कछवाह आणि उदयराज मुन्शी यांना राजांना सामोरं जायला सांगितले आणि आज्ञा दिली, शिवाजी राजे निशस्त्र संपूर्ण शरणागतीच्या तयारीनं मला भेटायला येत असतील तरच या म्हणावं. नाहीतर त्यांना आल्या पावली परत जाण्यास मोकळीक आहे हे कळवा. हे मान्य असेल तरच राजांना इथे घेऊन या. उग्रसेन कछवाह आणि उदयराज मुन्शी मिर्झा राजांना मुजरे करून कामावर निघून गेले. मिर्झा राजे अस्वस्थपणे एर झाऱ्या घालीत होते. थोड्या वेळातच कछवाह आत आला. त्यांनी वर्दी दिली, शिवाजी राजे येत आहेत. कुठे आहेत? एव्हाना डेऱ्याजवळ येऊन पोहोचले असतील. मिर्झा राजे गडबडीनं बाहेर गेले. डेऱ्याच्या दारी येतात समोरून येणाऱ्या शिवाजी राजांचं त्यांना दर्शन घडलं. शिवाजी राजांच्या वर मिर्झा राजांची आतुर नजर जाताच ती घायाळ बनली. शिवाजी राजे समोरून येत होते, पण त्यांचे दोन्ही हात पुढे जोडले होते आणि त्यावर पांढरा शेला गुंडाळला होता. मिर्झा राजे एकदम पुढे गेले. मिर्झा राजांना आपल्या जयाचा, रिवाजाचा विसर पडला. तशा स्थितीतही स्मितवदनाने येणारे राजे पाहून मिर्झा राजे अचंबले. शिवाजी राजांच्या हातांवर बांधलेला शेला दूर करीत मिर्झा राजे बोलले, राजा साहब ये क्या?
शिवाजीराजे म्हणाले, मिर्झा राजे, संपूर्ण शरणागतीची आपण आज्ञा पाठवलीत. शरणागतीचा रिवाज आम्ही पाळला. आपल्यासारख्या पितृतुल्य राजपुतासमोर हात बांधूनच काय, पण गुडघे टेकून सुद्धा यायला आम्हाला खंत वाटणार नाही. मिर्झाराजांनी शिवाजीराजांना पुढे बोलू दिलं नाही. मिर्झाराजांच्या मिठीत शिवाजीराजे बद्ध झाले. शिवाजीराजे जेव्हा या प्रेम मिठीतून मुक्त झाले तेव्हा त्यांचा हात धरीत मिर्झाराजे म्हणाले, राजे, आजवर तुम्ही दिल्ली तख्ताविरुद्ध चांगलीच शर्थ दिलीत. आता त्याच निष्ठेनं आपण सम्राटांची सेवा करायला हवी. चलाव राजे. शिवाजी राजांच्या सह मिर्झाराजे डेऱ्यात आले. डेऱ्याच्या प्रवेशद्वाराशी आनंदराव राजांचे जोडे घेऊन उभे राहिले. राजांच्यासाठी मांडलेल्या खास बैठकीवर राजांना बसवून मिर्झाराजे समोरील बैठकीवर बसले. मिर्झाराजे एकटक नजरेने विरासन घालून बसलेल्या राजांच्याकडे पाहत होते. राजांच्या पांढऱ्या जिरेटोपांवर मोत्यांचा तुरा शोभत होता. कानातील टपोऱ्या मोत्यांचे चौकडे मानेच्या किंचित हेलकाव्याबरोबर आपली निळी झाक नजरेत भरवीत होते. डौलदार दाढी, तेजस्वी डोळे, रेखीव भुवयांवर लावलेले पवित्र शिवगंध राजांच्या देखण्या व्यक्तिमत्वात भर घालीत होतं. राजांची उमर 35ची असूनही वयाचा कोवळेपणा जाणवत होता. राजांनी अंगात जरीबुंदीचा पांढरा शुभ्र अंगरखा पेहनला होता. कमरेला केशरी शेला आवळला होता. राजे निशस्त्र होते. पायात तंग विजार होती. शिवाजीराजांना निरखित असता मिर्झाराजांच्या मनात अनेक विचार उठत होते. हाच तो शिवाजी. अफजलचा वध यानंच केला. शास्ताखानाच्या छावणीत शिरून त्याच्यावर हल्ला करण्याचं धाडस याचं. ज्या सम्राटांच्या ताकदीपुढे निजामशाही नष्ट झाली, आदिलशाहीनं मान तुकवली, त्या महान शक्तीला आव्हान देणारा हाच शिवाजी. दिल्लीपतीला अस्वस्थ करून सोडण्याचं याचं सामर्थ्य. विजयाने बेहोश बनलेली माणसं मिर्झाराजांनी अनेक पाहिली होती, पण पराजय स्वीकारतानाही आपल्या बेगुमान गहिऱ्या नजरेनं आव्हान देणारा तरुण मिर्झाराजे प्रथमच पाहत होते. मिर्झाराजांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ते म्हणाले, राजासाहेब, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही आलात, फार चांगलं झालं. आपले गुजर कुठे दिसत नाहीत. मोठा धाडसाचा माणूस. धाडस कारणी आलं तरच कौतुक, राजे म्हणाले. दुर्दैवानं फसलं, असंच ना? राजांच्या चेहऱ्यावर स्मित कायम होतं. राजकारणात सारं माफ असतं. आमचा फसलेला डाव आमच्याच अंगावर उलटणार नाही हे कोणी सांगावं. मिर्झाराजे आपल्या मांडीवर थाप मारीत म्हणाले, ते या मिर्झाराजाच्या तळावर घडणार नाही. आमचा प्रत्येक मेहमान प्राण मोलानं जपला जातो. आम्हीही राजपूतच आहोत. आम्हाला ते माहीत आहे. ती खात्री नसती तर इथं येण्याचं धाडस आम्ही केलं नसतं. शिवाजीराजांच्या स्पष्टोक्तीवर मिर्झाराजे खुश होते. त्यांना ती तडफ आवडली होती, पण त्यांनी आणखी अंदाज घ्यायचं ठरवलं. पण राजे, आपली भवानी तलवार कुठे आहे? अद्याप ती म्याना बाहेर पडलेली दिसत नाही. राजांनी नजर मिर्झाराजांच्या नजरेला भिडवली. क्षणभर नजरेत अंगार उसळल्याचा भास झाला. आपली नजर न हलविता राजे म्हणाले, काही वेळा प्रसंगानुसार यशस्वी शस्त्रही शमी वृक्षावर ठेवावी लागतात. वाह वाह, तुमच्या जवाबाला तोड नाही राजे, मिर्झाराजे उद्गारले. पण राजे, अद्याप आपण कमसीन आहात. माझी सारी उमर याच खेळात गेली.
शहजादा औरंगजेब बनला तो मिर्झा राजांच्याच बळावर, हे विसरू नका. त्याचा विसर कसा पडेल? उलट त्याचंच दुर्दैव वाटतं. राजे बोलून गेले. मिर्झा राजांच्या भुवया वक्र बनल्या. त्यांनी विचारलं, मतलब? शिवाजीराजे म्हणाले, साफ आहे. दिल्ली तख्ताचं राज्य औरंगजेबाला देण्याऐवजी त्या तख्तावर आपण बसला असता तर ते अधिक शोभलं असतं. ती आपली योग्यताही होती. हिंदूमध्ये कोणी बलशाली माणूस राहू नये असं औरंगजेबाला वाटतं. इस्लाम खेरीज तो काही जाणीत नाही. हिंदूंच्या भूमीवर मुठभर मुसलमानांची सत्ता स्थापण्यापेक्षा जर तुम्हीच सम्राट बनला असता तर आज आपल्याला दक्षिणेत उतरायची गरज पडली नसती. मी माझ्या पावलांनी दिल्ली जवळ केली असती आणि माझ्या हातांनी माझं छोटं राज्य तुमच्यावरून ओवाळून टाकलं असतं. जन्मोजन्मीचा तुमचा गुलाम झालो असतो. शिवाजीराजांच्या या बोलण्यानी, आवेशयुक्त बोलांनी थक्क झालेले मिर्झा राजे भानावर आले. त्यांचा जीव घाबरा झाला. आजूबाजूला पाहत मिर्झा राजे ओरडले, पाबंदी रखो राजे, जबान को पाबंदी रखो. या मिर्झा राजांवर सत्ता बादशहांची आहे. मिर्झा राजे त्यांचा बंद आहे. दिल्ली तख्ताचा उपमर्द इथे ऐकला जात नाही. पाबंदी रखो. शिवाजीराजांनी निश्वास सोडला. ते म्हणाले, राहिलं. गुलामगिरीत मनातले भाव मोकळेपणानं बोलता येत नाहीत हे आम्ही विसरलो. हम माफी के तलबगार हैं. मिर्झा राजांनी टाळी वाजवली. सेवक फळांची तबकं घेऊन येत होते. राजांच्या समोर तबक धरण्यात आलं. राजांनी एक सफरचंद उचललं. मिर्झा राजे बैठकीवर उठले. त्यांनी तबकातला चाकू उचलला. राजांच्या हातातलं फळ घेऊन त्यांनी ते छेदलं आणि राजांच्या पुढे हात धरला. घ्या राजे, कोणतंही उचला. राजांनी दोन्ही तुकडे उचलले. मिर्झा राजे चकित झाले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित होतं. राजे म्हणाले, मिर्झा राजे, आपण मनात काहीही आणू नका. आमच्या मनात संशय नाही. माणूस परमेश्वरी इच्छेनं जगतो आणि मरतो यावर आमची श्रद्धा आहे. राजांच्या दिलदारीवर मिर्झा राजे एकदम खुश झाले. राजे मद्य घेत नाहीत हे ध्यानी येताच त्यांनी सरबत मागवलं. मिर्झा राजांच्या बरोबर राजांचा फलाहार सुरू झाला. तोफांचे आवाज कानांवर येत होते, पण राजे आपली अस्वस्थता न दाखवता फलाहार करीत होते. पुरंदर तोफांच्या माऱ्यात सापडला आहे. मुरारबाजी शर्थीनं या लढ्याला तोंड देत आहेत हे राजांना दिसत होतं. राजांना तोफांचे आवाज असह्य झाले. ते मिर्झा राजांना म्हणाले, मिर्झा राजे, हे आवाज कसले? तुमच्या पुरंदरवरच्या हल्ल्याचे ते आवाज आहेत. पण आम्ही शरणागती पत्करली आहे ना? राजांनी विचारलं. त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे असंच चालायचं. राजे बैठकीवर उठू लागलेले पाहताच मिर्झा राजे पुढे म्हणाले, थांबा राजे, उठण्याची गरज नाही. मिर्झा राजांनी आज्ञा दिली आणि ते राजांच्या जवळ येऊन बसले. सेवकांनी डेऱ्याची कनात उचलली. राजांचे डोळे विस्फारले गेले. राजांना बसल्या जागेवरून पुरंदर दिसत होता. आगीच्या भडीमारात होरपळणारा पुरंदर पाहून राजांचं मन करपलं. मिर्झा राजे शिवाजीराजांची अस्वस्थता समाधानाने पाहत होते. राजांच्या कानांवर शब्द आले, शिवाजी राजे, तुमच्या दख्खन दौलतीचे बुरुज कसे ढासळतात ते पहा. ते पाहण्यासाठीच इथली बैठक सजवली आहे. राजे पाहत होते आणि मिर्झा राजांच्या सांगण्याचं प्रत्यंतर राजांना येत होतं. पुरंदरचा सफेद बुरुज तोफांच्या माऱ्यात ढासळत होता. आगीने आणि धुराने गड वेढला होता. राजे स्वप्नातल्यासारखे उठले. झोकांड्या देत ते सामोरे गेले. डेऱ्याच्या खांबांचा आधार घेत ते पाहत होते. राजे उभ्या जागी एकदम वळले.
मिर्झा राजे बैठकीवर बसूनच होते. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचं स्मित होतं. राजे म्हणाले, मिर्झा राजे, मी तुम्हाला पुरंदर देतो. पुरंदरकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, पण हा मारा थांबवा. पुरंदर देता? मिर्झा राजे हसले. राजे, पुरंदर आम्ही घेतला आहे. आणखीन काही क्षणातच पुरंदरवर आमचं निशाण दिसेल. जे बोलायचं असेल ते तुमच्या गडांबद्दल बोला. ठीक आहे, ठीक आहे. निश्वास सोडून राजे कळवळले. निदान हा मारा तरी थांबवा. नजरेला नजर भिडवीत मिर्झा राजे म्हणाले, विनंती केलीत तर जरूर थांबवू. त्या शब्दांबरोबर राजांचे नेत्र आरक्त झाले. आपला संताप आवरीत ते कष्टाने म्हणाले, मिर्झा राजे, आम्ही विनंती करतो आहो. आम्ही भीक मागतो, पण माझी माणसं वाचवा. मिर्झा राजांनी किरतसिंगाला हल्ला थांबवण्यास सांगितलं. किरतसिंग मिर्झा राजांचा निरोप घेऊन तातडीनं दिलेर खानाकडे गेला. मिर्झा राजांच्या बरोबर राजांचं भोजन झालं, पण राजांचा प्रत्येक घास राजांना विषासारखा वाटत होता. त्यांचं लक्ष पुरंदरकडे लागलं होतं. भोजन होताच राजे मिर्झा राजांच्या सह डेऱ्यात आले. तोफांचा आवाज थांबला होता. मिर्झा राजांनी विचारलं, राजे, कसला विचार करता? राजे हसले. काही नाही, विचार कसला करणार. काही वेळ गेला आणि राजांना भेटण्यासाठी कोरडे आल्याची बातमी आली. राजांनी कोरड्यांना येण्याची आज्ञा दिली. मल्हार कोरडे डेऱ्यात आले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजांनी विचारलं, कोरडे, गड खाली झाला? नाही महाराज. का? आपली आज्ञा झाल्याखेरीज लढाई थांबवायला हवालदार नाईक तयार नाहीत. राजांनी अभिमानाने मिर्झा राजांच्याकडे पाहिलं. राजे कोरड्यांना म्हणाले, असेच खाली जा, माघारी जा. लढाई थांबवून गड खाली करण्याची आज्ञा हवालदारांना कळवा आणि मुरारबाजींना आम्हाला भेटायला सांगा. महाराज, कोरडे उद्गारले. काय? महाराज, मुरारबाजी लढाईत कामी आले. कोरड्यांनी सांगितलेल्या बातमीनं राजे सुन्न झाले. कोरडे मुजरा करून बाहेर गेले. मिर्झा राजे शिवाजी राजांकडे पाहत होते. राजांचे डोळे उभ्या जागी भरून आले होते. मुठी वळल्या होत्या. राजांचं भान हरपलं होतं. गालांवरून निखळलेली आसव खालच्या गालीच्यावर ठिपकत होती. मिर्झा राजे पुढे झाले. राजांच्या खांद्यावर स्नेहभराने हात ठेवीत मिर्झा राजे म्हणाले, एक माणूस हरवला म्हणून डोळ्यात पाणी? राजासाहेब, लढाईत हे चालायचंच. राजांनी मिर्झा राजांच्याकडे पाहिलं आणि ते ओरडले, आनंदराव. आनंदराव आत आले. राजांनी आज्ञा केली, आनंदराव, कोरड्यांना बोलवा. राजांनी डोळे टिपले. मिर्झा राजे राजांच्याकडे पाहत होते. कोरडे आत आले. कोरड्यांना पाहताच राजे म्हणाले, कोरडे, आमचे मुरारबाजी कसे पडले हे मिर्झा राजांना ऐकायचं आहे, तेवढं सांगा. महाराज, मी मुरारबाजींच्या बरोबरच होतो. शत्रूनं सुलतान ढवा केला. बाजी तटावरून ते पाहत होते. लढाई जारी होती. बालेकिल्ला धोक्यात येतो हे दिसताच मुरारबाजींनी हिंमत उचलली. त्यांनी बालेकिल्ल्याचं दार उघडण्याचा हुकूम दिला. साऱ्यांना चेव चढला. मुरारबाजी 1500 मावळ्यांसह बालेकिल्ल्याच्या बाहेर पडले. अचानक हल्ल्यानं शत्रू बिचकला. त्याची पिछेहाट सुरू झाली. मुरारबाजी पुढे सरकत होते. गनीम कापला जात होता. मुरारबाजींची चाल पाहून दिलेरखानानं माघार घेतली. दिलेरखान आपल्या छावणीत गेला. मुरारबाजी निकरानं लढत सरळ पठाणी छावणीवर चालून गेले. महाराज, असा बहाद्दर आम्ही पाहिला नाही. खुद्द दिलेरखान थक्क होऊन सामोरा आला. त्यानं ओरडून क्षणभर लढाई थांबवली. तो म्हणाला, अरे खरा मर्दाना तू, फुकट जीव वाया घालवू नको. अरे कौल घे, मी तुला कौल देतो, सरदारकी देतो. क्षणभरची विश्रांती सरली.
त्या बोलानी मुरारबाजी संतापले. पचकन थुकून ते ओरडले, अरे जा, तुझा कौल म्हणजे काय? तू कोण? मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? आणि मुरारबाजी खानावर चालून गेले. एकच कापाकापी सुरू झाली. खानावर मुरारबाजी चालून जातो हे पाहताच एका नेमबाजानं बाण सोडला. बाणाने निशाण अचूक गाठलं. मुरारबाजींच्या मानेतून बाण आर पार गेला. मुरारबाजी पडले. मुरारबाजींना घेऊन परत आम्ही बाले किल्ला गाठला. कोरडे थांबले. राजांनी त्यांना जायची इशारत दिली. कोरडे गेले. राजांनी आपली नजर वर केली. अनेक भावनांच्या छटा त्या डोळ्यात सामावल्या होत्या. आपले डोळे पुशीत राजे म्हणाले, ऐकलत? जेव्हा मुरारबाजी पडले हे कळलं तेव्हाच आमच्या ध्यानी आलं होतं. सहजासहजी पडणारी माझी माणसं नाहीत मिर्झा राजे. एकाच स्वप्नानं वेडी झालेली माणसं. आमच्याजवळ पोटासाठी चाकरी करणारे नाहीत. माझा प्रत्येक माणूस माझ्या तोलामोलाचाच आहे. तो खर्ची पडला याचं आम्हाला दुःख आहे. मिर्झा राजांना राजांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत झाली नाही. त्यांची नजर आपोआप खाली वळली. काही क्षण तसेच गेले. मिर्झा राजांचा शब्द कानांवर आला, राजे, आपण थकला आहात. थोडी विश्रांती घ्या. रात्री तहाची बोलणी सुरू होतील. शिवाजी राजे जड पावलांनी शामियान्या बाहेर पडले. उग्रसेन कछवाह वाट दाखवित होता. शिवाजी राजांच्यासाठी उभारलेल्या खास डेऱ्यात राजे गेले. शरीर आणि मन पूर थकलं होतं. राहून राहून डोळे भरून येत होते. डेऱ्यातल्या शय्येवर त्यांनी अंग झोकून दिलं. भाग 100 समाप्त होत आहे. Please subscribe our channel, press the bell icon. Please like and share this video to join our Telegram group. Please click the link given in the description box.